तुमच्या मुलांसमोर या घरात त्या बाईसोबत फोनवर आशिकी करणार असाल तर मी हे सहन करणार नाही. अरे, तुझ्यासारख्या अडाणी बाईशी मला काही देणं घेणं नाही. तुझ्या त्या निराधार आरोपांना स्वतःकडेच ठेवलेलं बरं. योजना ओरडून योजनाचा नवरा संतापाने घरातून निघून गेला. काही दिवसांपूर्वी घराची काही जबाबदारी माझ्या अंगावर होती. मग मी ठरवलं, अलमारी साफ करून टाकते. सुरुवात स्वतःच्या वस्तूंनी केली. सर्व साफसफाई झाल्यानंतर कपडे नीट घडी घालून ठेवले. शेवटचं एक काम राहिलं होतं, बागेतील झाडांची छाटणी करायची. ते मी माझ्या मुलाला सौरभला सांगितलं, कारण लहानपणापासून त्याला झाडांची फार आवड होती. पण सध्या ऑफिसच्या जास्त कामामुळे तो झाडांकडे लक्ष देऊ शकत नव्हता. परिणामी सर्व झाडं वाढून गेलेली होती. सौरभ झाडांची छाटणी करत असतानाच त्याचा मित्र सुमित घरी आला. अरे, गरिबाच्या घरात कसा काय आलास? सौरभ हसत म्हणाला. अरे अरे सौरभ, आणि तुझ्या गमती? सुमित हसून म्हणाला. म्हणजे सांगायला आलोय, पुढच्या आठवड्यात माझ्या आईवडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाची मोठी पार्टी आहे. सर्व नातेवाईक, आईवडिलांचे ओळखीचे लोक आणि आमचं मित्रमंडळ येणार आहे. सुमित उत्साहाने सांगत होता. सरप्राईज पार्टी आहे आईबाबांसाठी. सौरभने सुमितकडे हसऱ्या नजरेने पाहिलं. त्याच्या मनात आलं, काश आपण आणि कल्पना दीदीसुद्धा आपल्या आईबाबांसाठी काही असं करू शकलो असतो. सुमित हातात धरलेल्या कव्हरमधून कार्ड्स काढू लागला. तेव्हा काही कार्ड्स खाली पडली. सौरभ ते उचलण्यासाठी वाकला तेव्हा एका कार्डावर लिहिलेलं नाव पाहून तो थक्क झाला. अरे, तू विपुलला कसं ओळखतोस? पप्पांचा मित्र आहे, सुमित म्हणाला. चालतो मी आता. सौरभ, येणार आहेस ना नक्की? सौरभ काहीसा विचारात पडलेला पाहून सुमित म्हणाला. येण्याचं कारण शोधतोयस काय? नाही यार, मी विचार करत होतो मम्मीलाही घेऊन यावं का? सौरभ थोडं लाजत म्हणाला. अरे, मी पण ना किती मूर्ख आहे. असं म्हणत सुमितने लिफाफ्यावर आधी सौरभच्या नावासोबत योजना आंटीचं नावही लिहून टाकलं. तेवढ्यात वहिनी प्रीतीही तिथे आली. सर्वांना आग्रह करून सुमित निघून गेला. मी नाही जाणार. सुमितच्या आईवडिलांना मी ओळखत नाही, योजना म्हणाली. पण तुम्ही सुमितला तरी ओळखता ना आई, आणि आमंत्रण त्याच्याच वतीने आहे, सौरभ म्हणाला. हॉल खूप मोठा आहे मम्मी. तुम्ही गर्दीपासून दूर बसून पाण्यातील प्रकाशाचे सुंदर प्रतिबिंब पाहू शकता. अगदी मूर्खासारखी एकटीच तिथे छान दिसेल का? योजना उपहासाने म्हणाली. अगं मम्मी, इतक्या मोठ्या पार्टीमध्ये नक्कीच एखादा ओळखीचा व्यक्ती सापडेल. तुम्ही फक्त यायला तयार व्हा, आणि जर मन नसेल लागत तर तुम्ही घरी परत येऊ शकता, प्रीती वहिनी म्हणाली. आणि आम्ही तर दावत संपल्यावरच येऊ. ड्रायव्हर आधी तुम्हाला घरी सोडेल आणि मग आम्हाला आणायला येईल. तुम्ही गेलात तर आम्हालाही आनंद होईल मम्मी. आणि शेवटी तुम्ही तर आमच्या आनंदासाठीच जगता ना मम्मी, असं सौरभ हसत म्हणाला आणि बागेत निघून गेला. सौरभच्या शब्दांनी योजनाच्या मनाला एक हलकाच धक्का बसला. खरंच तर होतं, दुसऱ्यांच्या आनंदासाठीच ती जगत होती. तिला अध्यापनाची आवड नव्हती, पण पप्पांच्या आनंदासाठी तिने स्पर्धा परीक्षेच्या तयारीऐवजी BEd पूर्ण केलं आणि एका ज्युनियर कॉलेजमध्ये नोकरी स्वीकारली. तिचा हेतू होता नोकरी करताना परीक्षेची तयारी करायची. पण तेव्हाच घरच्यांनी तिला एक आर्किटेक्ट जावाई पाहून दिला, तोही हुंड्याशिवाय. मम्मी पप्पांनी मुलगा न पाहताच होकार दिला होता, पण तो मुलगा मुलीला एकटे भेटू इच्छित होता. मी एक प्रसिद्ध आर्किटेक्ट आहे हे खरंय, पण माझ्या उत्पन्नाचा मोठा भाग माझ्या शिक्षणावर आणि नंतर कोठी बांधण्यासाठी घेतलेल्या कर्जाच्या फेडीमध्ये खर्च होतो. सौम्य आणि सुदर्शन तरुणाने कोणतीही भूमिका न घेता हे सांगितले. पप्पांच्या अकाली निधनामुळे लहान भाऊ बहिणींच्या शिक्षणाची जबाबदारी ही माझ्यावरच आहे, आणि आईला वाटतं की ही जबाबदारी हलकी करण्यासाठी मी कमावती बायको आणावी. त्यांच्या इच्छेविरुद्ध जाण्याचा काही पर्याय माझ्याकडे नाही. पण तुम्ही विचार करा, पुढील काही वर्ष तुम्हाला माझ्या जबाबदाऱ्या वाटून घ्याव्या लागतील. मीही मुळात लग्न न करता स्पर्धा परीक्षांची तयारी करायची इच्छा ठेवली होती, पण मम्मी पप्पांच्या आनंदासाठी लग्न स्वीकारलं आहे. आणि लग्नानंतर पतीच्या जबाबदाऱ्या पतीसोबत वाटून घेणं हे पत्नीचं कर्तव्य मानलं जातं. मग माझ्यासारख्या किंवा इतर कोणत्याही मुलीला पर्याय तरी काय उरतो? योजना हसून म्हणाली. माझा प्रश्न निरर्थक नाही, त्या तरुणाने गंभीरपणे उत्तर दिलं. तो फक्त भविष्यातल्या परिस्थितीचं वास्तव दर्शन घडवणारा आहे. जर तुम्ही हे भविष्य स्वीकारायचं ठरवलं तर मी एक आशेचा किरण देऊ शकतो. माझ्या घरी तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी योग्य वातावरण मिळेल. माझी आई स्वतःचं वर्चस्व राखण्यासाठी घरगुती कामकाजाची जबाबदारी सुनेवर कधीही टाकणार नाही. कॉलेजहून परत आल्यावर स्वयंपाकघरात राबण्याऐवजी तुम्हीही तुमची नणंद रीना आणि धीर राहुलसारखे स्वतःच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकता. खरंच सासरचं वातावरण अभ्यासासाठी योग्य होतं.
पण नवविवाहित योजनाला पुस्तकांपेक्षा पतीच्या डोळ्यांतील प्रेम वाचायचं होतं. आणि पती तिला म्हणायचे, योजना, तुला अधिकारी बनायचं आहे म्हणून अभ्यास करायला प्रवृत्त करायचे. पतीच्या आनंदासाठी योजनाने स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून प्रयत्न सुरू ठेवले. कल्पना आणि सौरभची आई होऊन सुद्धा योजनाने राजस्व विभागात उच्च अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्णही केलं. पण अजून पतीसोबत मोकळेपणाने आयुष्य जगायला सुरुवात होते तोच पतीला सौदी अरेबियातील एका कंपनीत भरघोस पगाराची नोकरी मिळाली. योजनाने विरोध केला. आता मलाही चांगला पगार मिळतोय. काही महिन्यात राहुलही शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागेल. मग परदेशात एकटं राबायची काय गरज आहे? खूप गरज आहे योजना, पती म्हणाले. राहुल अमेरिकेला जायला इच्छुक आहे. रीना लग्न करायला पाहते. मी माझ्या मुलांना उत्तम शिक्षण आणि उत्तम जीवन द्यायचं स्वप्न पाहतोय. हे सगळं फक्त परदेशात कष्ट करूनच शक्य होईल. फक्त काही वर्ष एकटं राहून एवढा पैसा साठवेन की आपण ऐशो आरामाने आयुष्य जगू, असे सांगून पती परदेशी गेले. आणि हे फक्त काही वर्षानुवर्ष चालत राहिलं. दरवर्षी एकदा भेटायला येत, गिफ्ट्सने भरलेले स्वप्न दाखवत, महिनाभर थांबत आणि पुन्हा परत निघून जात. रीना एका डॉक्टरशी लग्न करून अमेरिकेला गेली होती. राहुल आधीच अमेरिकेत होता. रीनाच्या लग्नानंतर आईनेही राहुलच्या लग्नाची जबाबदारी घेतली आणि तीही अमेरिकेला निघून गेली. मागे उरली फक्त योजना, एकटी. तिच्यावर अजूनही घराच्या खर्चाचे हप्ते फेडायचे ओझं होतं. पण सुदैवाने सौरभ आणि कल्पनाला परदेशात जाण्याची इच्छा नव्हती. त्यांनी इथेच राहून आपल्या क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवलं. शहरात एक प्रसिद्ध उद्योगपती आपल्या कंपनीसाठी योग्य स्टाफ शोधत होते. त्यांनी कल्पनाला त्यांची सूनबाई म्हणून पसंत केलं. त्यांचा इंजिनियर मुलगा सर्व अर्थानेच कल्पनाला अनुरूप होता. काहीही मागणी नसतानाही त्यांच्या घराण्याच्या प्रतिष्ठेला साजेसं मोठ्या थाटामाटात कल्पनाचं लग्न पार पडलं. कल्पनाचं लग्न झाल्यावर योजना खूपच एकटी पडली. तिने नवऱ्याला विनंती केली परत यावं, पण ते म्हणाले, आधी सौरभचं लग्नही तितक्याच धूमधडाक्यात करायचं आहे. त्यासाठी अजून थोडा पैसा जमवायला हवा. सौरभचं लग्न त्याच्या आवडत्या प्रीतीसोबत अत्यंत आनंदात पार पडलं. सर्व पाहुणे परत गेले आणि सौरभ व प्रीती त्यांच्या हनीमूनवर गेले. आता एकटी योजना स्वप्न पाहत होती. आता थोडा वेळ तरी नवऱ्याच्या सहवासात घालवता येईल. पण तेव्हा अचानक पतीचे मित्र विजय, जे लग्नात येऊ शकले नव्हते, त्यांच्या पत्नी कुसुमसोबत घरी आले. एवढे वर्ष सौदीत राहिल्यानंतर आता तुम्हाला बायकांची बोलायची सवयही राहिली नसेल बहुधा, कुसुमने हसत चिडवलं. त्यावर योजनाही हसली. असं काही नाही हो वहिनीजी, आणि आता तर मी सिंगापूरमध्ये आलो आहे. तिथं तर माझी बॉसही बाई आहे आणि स्टाफमध्ये पुरुषांपेक्षा जास्त महिला आहेत. ओ, असं आहे तर, विजय म्हणाले. मग का नाही तुम्ही गुळगावच्या ब्रँचमध्ये ट्रान्सफर घ्या किंवा वहिनींना सिंगापूरला बोलावून घ्या, निदान फिरायला तरी. मी तुमच्या वहिनीला फिरवायला म्हणूनच गुडगाव ट्रान्सफर टाळतो आहे. मुलाला एकटं सोडून त्या येणार नव्हत्या, त्यामुळे त्याच्या लग्नाची घाई होती. सौरभ आणि प्रीतीच्या हनीमूनहून परतल्यावर मी त्यांना सिंगापूर नेईन आणि मग तिथं भरभरून फिरल्यावर ट्रान्सफर घेऊन दोघं परत गुडगावमध्ये आलो. पतीच्या या बोलण्यावर योजना भारावून गेली, परंतु दुसऱ्यांसमोर काहीही तक्रार करू शकली नाही की आत्तापर्यंत हे का सांगितलं नाही. विजय आणि कुसुमच्या गेल्यानंतर मुलगी कल्पना सागरला घेऊन म्हणाली, आम्ही लंचसाठी बाहेर जातो आहोत. जा बाळा, आम्ही सागरला सांभाळू. दोघे पती पत्नी एकत्र म्हणाले. नवीन चालायला शिकलेल्या सागरने आजोबा आजीला धावपळीत दमवलं. तो आजोबांच्या खिशातली पेन पाहून त्यांच्या मांडीवर चढला. योजना म्हणाली, त्याला मांडीवरच झोपवून हलकेच थोपटून झोपवा. सागरही थकला होता, त्यामुळे पेनशी खेळता खेळता त्याला झोप येऊ लागली. तेवढ्यात दुसऱ्या खोलीत ठेवलेल्या पतीचा मोबाईल वाजला. योजनाने हात वाढवून सागरला उचलायचा प्रयत्न केला, पण पतीने थांबवलं. अजून नीट झोपला नाही, उठेल. तू बघ कोणाचा फोन आहे. कोणाचा तरी आहे. ठीक आहे, स्पीकरवर टाकून माझ्या तोंडाजवळ धर. योजनाने तसंच केलं. फोन सुरू होताच पती आनंदाने म्हणाले, बोल रीता, कशी आहेस? खूप वाईट अवस्थेत आहे. जशी भीती होती तसं झालं. उलट्या थांबत नाहीत. डॉक्टर कनिका आग्रह करते की तातडीने ॲडमिट व्हावं, मग सोनोग्राफी करून निर्णय घेऊ शकते. जर तू इथे असतास तर थोडी मदत झाली असती. कनिका डॉक्टर असली तरी मैत्रीण आहे. पण हे ऐकताच योजनाचं काडीच तुटलं. तिच्या हातून फोन सुटून गेला. पकडण्याच्या प्रयत्नात तो दाराला धडकून जमिनीवर आपटला आणि तुकडे झाले. कुठे लक्ष आहे तुझं योजना? पती रागाने ओरडले. फोन मोडला आणि सोबतच माझा रिजासोबतचा संपर्कही गेला. ती एवढ्या त्रासात आहे आणि माझ्याकडे तिचा नंबरही राहिला नाही. तर स्वतःच जा तिच्याकडे, आत्ताच, लगेच.
माझ्या घरात आणि आयुष्यात तुझ्यासारख्या माणसाला जागा नाही, जो नातवाला मांडीवर झोपवून दुसऱ्या बाईच्या गरोदर होण्याच्या बातम्या ऐकतो. योजना रागाने ओरडली. सगळं सामान घेऊन निघून जा इथून. मला तुझं तोंडही पाहायचं नाही. योजनाने सागरला उचलून दुसऱ्या खोलीत नेलं. जा मग, मला तुझ्यासोबत राहायचं काही वेड लागलं नाही. तू जशी मूर्ख बाई आहेस, तुझं डोकं मी सुधारू शकत नाही. विपुल योजनावर ओरडत निघून गेला. योजना बेडरूममध्ये जाऊन बसली. ना कोणी दरवाजा ठोठावला ना तिने स्वतः उघडला. बरीच वेळ गेल्यावर सागर जागा झाला. तेव्हा ती त्याला घेऊन बाहेर आली. घर अगदी शांत होतं. ड्रॉइंग रूमचा दरवाजा अर्धवट उघडाच होता. योजनाने बोलताच बाहेरच्या गॅलरीत बसलेल्या नोकराणीने सागरला उचललं. या खोडकरने नानीला नानाजींच्या निरोपाला येऊ दिलं नाही, योजना म्हणाली. तिने सागरकडे कृतज्ञतेने पाहिलं. आज याने माझी अब्रू वाचवली. नाहीतर ना फोनची गोष्ट समजली असती ना त्या दुष्कृत्याचा उलगडा झाला असता. चल तुला बागेत फुलं दाखवते. मी तुझं दूध बनवते. भावना दडवत योजना स्वयंपाकघरात गेली. थोड्या वेळाने कल्पना आली. सागरला उचलून घेतलं, पण तिच्या चेहऱ्यावर तणाव होता. आई, आत येशील का? मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. जर ही गोष्ट तुझ्या वडिलांबद्दल आहे तर मी नाही बोलणार. ना आत्ताच ना कधीही. सगळं संपलं आहे. एका गैरसमजामुळे नाही, तर इतक्या वर्षांच्या खोट्या विश्वासामुळे, योजनाने ठामपणे सांगितलं. ठीक आहे आई, पण आम्ही म्हणजे मी आणि विशाल आज इथेच राहतोय. राहून काही उपयोग नाही. मी काही बोलणार नाही, योजना थंड स्वरात म्हणाली. तरीही आम्ही राहतो. थोड्याच वेळात विशालही येईल. डिनरबद्दल विचारशील का तू, की मीच विशालला सांगू? सांग की तू घरी आली आहेस. किती दिवस थांबणार आहेस? जेव्हा एकटीने राहायचं आहे तेव्हा आतापासूनच का नाही? आणि तसेही एकटं राहायची सवय झालीच आहे. माझी आशा आहे की तू सौरभला हे सांगून त्याचा हनीमून खराब केला नसेल. कल्पनाने नकारार्थी मान हलवली. खूप छान केलं. त्याच्या परत आल्यावर बोलू. आता तू जा. मी स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकते. आजच नाही तर आयुष्यभरासाठी. सध्या लोक काही विचारल्यास इतकंच सांगायचं की पप्पा अचानक लांबच्या करारासाठी सौदीला गेले आहेत. पुढे काय सांगायचं ते नंतर पाहू. सौरभ परत आल्यानंतर जर कल्पना शांत राहू शकली नाही तर, आणि जर तुला काही हवं असेल तर माझ्यासमोर कधीही तुझ्या वडिलांचं नाव घेऊ नकोस. ना कधी उदास किंवा चिंतेत दिसू नकोस. माझं सुख तुमच्या आनंदात आहे. योजनाच्या या शब्दांनी दोघांच्याही चेहऱ्यावर गोंधळाचे भाव उमटले. ते पाहून योजना पुन्हा म्हणाली. आणखी एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या वडिलांशी संबंध ठेवायचा असेल तर जरूर ठेवा. मी कुठलीही बंदी घालणार नाही, ना कुठलीही शपथ देणार. पण जर माझं सुख हवं असेल तर माझ्यासमोर कधीही त्यांचं नाव घेऊ नका, ना त्यांच्या बाजूने काही बोलू नका. नाही करू मम्मी, आणि आम्ही याची पण काळजी घेऊ की ते कधी या घरात परत येणार नाहीत, कल्पनाने सांगितले. पण एक प्रश्न आहे. जर एखाद्या सार्वजनिक ठिकाणी तुमची आणि त्यांची भेट अचानक झाली तर तुम्ही काय कराल? भेटण्याची शक्यता नाहीच आहे, पण जर कधी झालीच तर मी ना काही गोंधळ करीन ना नातं तोडीन, योजनाने ठामपणे सांगितले. यानंतर भावंडांनी पुन्हा वडिलांचा उल्लेख केला नाही. ते योजनाला आनंदी ठेवायचा पूर्ण प्रयत्न करत होते. योजनानेही आपले संपूर्ण जीवन मुलांच्या आनंदात गुंतवले. पण जरा जरी एकटं मिळालं तरी रीताचा आवाज कानात घुमायचा आणि स्वतःच्या मूर्खपणावर राग यायचा की इतकी वर्षे फसत राहिले. मुलं तिला गमतीत कुठेतरी फिरायला न्यायचे, पण सुमितच्या पार्टीत नेण्यात ते फारच अडथळा करत होते. सुमित आणि त्याचे कुटुंबीय योजनाला अत्यंत प्रेमाने भेटले. योगायोगाने सुमितची काकू चेतना योजनाची कॉलेजमधली मैत्रीण निघाली. एकाच शहरात राहूनही कधी भेट झाली नव्हती. आता पूर्ण पत्ता घेतल्याशिवाय सोडणार नाही, चेतना आनंदाने म्हणाली. सध्या तर मी इथे ड्युटीवर आहे, पण लवकरच तुझ्याकडे येईन. मम्मीला बसवा ना इथे तुमच्याजवळ आणि गप्पा मारा, सौरभ म्हणाला आणि खुर्ची आणून दिली. अरे नाही सौरभ, मंचावर बसायला बरं नाही वाटणार, योजनाने विरोध केला. समोर नाही बसायचं, भावीच्या खुर्चीच्या मागे फुलांच्या झाडीत आणि रेशमी पडद्यामागे बसायचं. कोणाला दिसणार नाही. सर्व रौनकही बघता येईल आणि गप्पाही मारता येतील, चेतना म्हणाली. योजनाला वाटलं की सौरभच्या चेहऱ्यावर जणू काही दिलासा उमटला. ओळखीच्या व्यक्तीच्या आल्याने चेतनाही क्षणभरासाठी उठून दुसऱ्यांशी बोलायचे आणि परत योजनाच्या जवळ बसायचे. सुमितचे वडील अजय, त्यांची पत्नी सरोज ओळखत नसलेल्या लोकांची ओळख करून देत होते, विशेषतः आपल्या व्यवसाय व गोल्फ क्लबच्या मित्रांची. ही बघ सरोज, माझा बिझनेस पार्टनर विपुल सिंगापूर कन्स्ट्रक्टरचा चीफ आर्किटेक्ट आहे. योजनाला जणू कोणीतरी करंट लागल्यासारखं झालं. समोर तिच्या आवडत्या रंगाच्या सूटमध्ये तिचा पती उभा होता. तो थोडा सळपातळ वाटत होता, पण नेहमीप्रमाणे तंदुरुस्त.
तुम्ही एकटेच कसे आलात? रमेशला का नाही आणलत? सरोजने विचारलं. वहिनी, मी रमेशसोबत नाही, माझ्या कुटुंबासोबत राहतो. विपुल हसून म्हणाला. आणि तुमचं कुटुंब कुठे आहे? दिल्लीमध्ये. सगळ्यांच्या नोकऱ्या तिथे आहेत आणि तिथेच आमचं घरही आहे. गुडगावहून रोज येणं जाणं अवघड होतं, पण एकटं राहणंही कठीण जात असेल ना? होतं वहिनीजी, पण काय करणार, माझं ऑफिस शनिवारीही उघडं असतं. विपुलने ज्या निराश भावनेने उसासा टाकला त्यामुळे योजना अस्वस्थ झाली. सरोज, तुला सांगते, विपुल अनेक वर्षे सौदीमध्ये होता आणि मग काही महिने सिंगापूरमध्ये. पण अजून वाक्य पूर्ण व्हायच्या आत, आजचा दिवस खूपच शुभ आहे ना विहीणबुवा? असं म्हणत अनेक लोक स्टेजवर आले आणि विपुल गर्दीत हरवून गेला. योजनासाठी तिथं राहणं आता असह्य झालं. तिने आजूबाजूला पाहिलं. सौरव आणि प्रीती जवळच बसले होते. चेतना देखील स्टेजवर पाहुण्यांसोबत फोटो काढण्यात गुंतली होती. योजना लवकरच मुलांजवळ पोहोचली. सौरव, ड्रायव्हरला सांग मला घरी सोडायला यावा, तिने आग्रहाने सांगितलं. आई, इतक्या लवकर का? निदान जेवण तरी करून जा, सौरव म्हणाला. तुमची आनंदाची उपस्थिती झाली, माझीही झाली. आता चेतना नातेवाईकांमध्ये गुंतली आहे, त्यामुळे मला शांतपणे निघू दे, योजनाने विनंती केली. सौरव आणि प्रीतीने एकमेकांकडे पाहिलं आणि मग सौरवने ड्रायव्हरला गाडी आणायला सांगितलं. चला आई, सौरव म्हणाला. मी मेडला फोन करते, ती तुमच्यासाठी जेवण तयार ठेवेल. बिनजेवण झोपू देणार नाही, प्रीती म्हणाली. मी आरामात जेवण करून झोपेन, माझी काळजी करू नका, तुम्ही शांतपणे थांबा, योजना म्हणाली. निघताना तिने हताशपणे चारही बाजूंना पाहिलं, पण विपुल दिसला नाही. रस्ताभर योजना याच विचारात होती. ज्याचं नाव ऐकून ती इतकी वर्ष द्वेषाने जळत होती, आज त्याला पाहून आणि हे ऐकून की तो एकटा राहतो, तिला अशी अस्वस्थता का जाणवत होती? तो एकटा का राहतोय? रीता कुठे आहे? कधीपासून आहे? मुलांना नक्कीच माहिती असेल, पण मी त्यांच्याकडे विचारू तरी कसं? स्वतःच तर सांगितलंय की त्यांच्या वडिलांचा उल्लेख माझ्यासमोर कधी करू नका. असाच विचार करत असताना तिला रमेश आठवला. विपुलसोबत सौदीला गेलेला सहकारी. रमेश एकदा घरीही आला होता. त्याच्या शरीरावर पांढऱ्या डागांमुळे त्याने लग्न केले नव्हते. कंपनीचं नाव माहीत होतंच, त्यामुळे कंपनीच्या वेबसाईटवरूनच रमेशचं नाव आणि मोबाईल नंबर शोधणं काही कठीण नव्हतं. घड्याळ पाहिलं, फक्त 10 वाजले होते. ना रमेश झोपलेला असेल ना विपुल घरी पोहोचलेला असेल, म्हणून आता फोन करणं योग्य ठरेल. रमेशने फोन उचलताच योजनाने थेट विचारलं. भैया, तुम्ही सरोज आणि अजयजींच्या दावतला का नाही आलात? वहिनी, खूप मोठा सोहळा होता, त्यामुळे नाही आलो. शिवाय आता चेहऱ्यावरही पांढरे डाग आलेत, त्यामुळे अशा ठिकाणी जायला टाळतो, रमेशने स्पष्ट सांगितलं. तुम्ही मला ओळखलत? तुमच्याशिवाय मी कोणालाही भैया म्हणायचा मान दिला नाही, पण तुम्ही मात्र विचार न करता या भैयाशी नातं तोडलत, रमेशने थोडा नाराज होऊन सांगितलं. योजना क्षणभर गप्प झाली, मग सावरत म्हणाली. पण तुम्हीही तर संपर्क ठेवलाच नाही. तुम्ही तयार होतात तर संपर्क केला असता ना. आम्हाला खात्री होती की एक दिवस सत्य तुमच्या समोर येईल आणि तुम्ही स्वतःहून आमच्याशी संपर्क कराल. आधी भेटलो असतो तर सत्य समजलं नसतं, रमेश म्हणाला. सत्य काय आहे? योजनाच्या आवाजात एक हलकासा खिन्नपणा होता. जे ऐकलं ते सत्य होतं, पण जे समजलं ते सत्य नव्हतं. रीता गर्भवती नव्हती. तिच्या लिव्हरमध्ये सिस्ट होती, जी ऑपरेशनने किंवा कडक आहार पाळून बरी होऊ शकत होती. समीर सांगू लागला. पण ही रीता कोण? योजनाने विचारलं. सिंगापूर ऑफिसमध्ये MDची सेक्रेटरी होती, म्हणजे MD आणि कर्मचाऱ्यांमधली दुवा. जेव्हा मी आणि विपुल सिंगापूरला गेलो तेव्हा ती एकटी भारतीय महिला होती तिथे. आम्ही तिच्या चमचागिरीत सहभागी नव्हतो, म्हणून लवकरच ती आमच्याशी मिसळली. आम्ही तिला लहान बहिणीसारखं वागवलं. तिचा नवरा किंवा आईवडील कुठे होते? तिचं लग्न झालं नव्हतं. आई नाही, पण वडील होते. ते मेक्सिकोला आपल्या मुलाकडे होते. ती ऑपरेशन टाळत होती, कारण ऑपरेशननंतर देखभालीसाठी कोण असेल याची चिंता होती. पण वाईट आहारशैलीमुळे तिची तब्येत बिघडत गेली. विपुल तिच्यावर लक्ष ठेवत होता आणि म्हणायचा, योजना इथे आल्यावर तुझं ऑपरेशन करून घेऊ, मग हवं ते खा. पण हे सर्व मला का नाही सांगितलं जेव्हा सिंगापूरची पोस्टिंग झाली? इन्स्पेक्शन टूरचं कारण देऊन ते सरप्राईज ठेवण्यात आलं होतं, त्यामुळे सौरव कसं सांगणार होता? त्याचा विचार होता की लग्नाची घाईगडबड संपल्यावर सगळं सांगायचं. पण त्याआधीच एका पार्टीमध्ये रीताने खाण्याच्या चवीमुळे फारच वाईट प्रकारे परहेज तोडला आणि थेट रुग्णालयात पोहोचली. रमेशने एक दीर्घ उसासा घेत म्हणाला. विपुलसोबत रीताचे वडीलही तिथं पोहोचले होते. तिचं ऑपरेशन झालं, पण तिला वाचवता आलं नाही. तेव्हाच माझी बदली इथं झाली, त्यामुळे पुढचं काही फारसं माहीत नाही. तुमचे मित्र इथे कधी आले? योजनाने विचारलं. मुलांच्या सांगण्यावरून काही महिन्यांतच इथली पोस्टिंग घेतली. कल्पना आणि प्रीतीच्या प्रेमळ सहकार्याने घरगृहस्थी सुरळीत चालू होती.
मुलं खूप काळजी घेतात, पण तुमचं स्थान ते घेऊ शकत नाहीत. माझं स्थान तुमच्या मित्राने कोणालाच दिलं नाही. ही गोष्ट माझ्या मंदबुद्धीला आधी का कळली नाही भैया? योजनाच्या आवाजात एक हुंदका होता. आता कळाली ना? तर आणखी काही शंका उमगायच्या आधी मी विपुलला सांगतो की मुलं घरी येण्यापूर्वी तो घरी पोहोचावं. तोपर्यंत तुम्ही थोडंसं रडून घ्या आणि मग हातपाय धुवून तयार व्हा माझ्या मित्राच्या स्वागतासाठी. अजून काही बोलण्याआधीच रमेशने फोन ठेवला. आणि खरं तर आता उरलं तरी काय होतं म्हणायला. विपुलच्या प्रेम आणि विश्वासाचा विजय झालाच होता. तर आशा आहे की तुम्हाला ही छोटीशी कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.